नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे यांची जाहिरात. मित्रांनो, ही जाहिरात आहे क्लर्क पदासाठीची. या जाहिरातीला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, बघा 50 लिपिक पदांची जाहिरात आहे. कुठली बँक? तर धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड धुळे. मित्रांनो, अर्ज कसा भरायचा? तर अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. त्याची वेबसाईट आहे बघा https://dndcc.bank.in. या वेबसाईटवरती तुम्हाला जायचं आहे आणि तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. आता मित्रांनो बघा, ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरत असताना महत्त्वाची काळजी काय? तर 13 फेब्रुवारी 2026 ते 14 मार्च 2026 पर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. आता यामध्ये आणखी महत्त्वाच्या काय बाबी आपण बघूया. मित्रांनो, लिपिक क्लर्क या पदासाठी तुम्हाला अर्ज भरायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वयोमर्यादा काय लागणार आहे? तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती, जर तुम्ही खुला प्रवर्ग म्हणजे ओपन कॅटेगरी किंवा EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकामध्ये असाल तर तुमचं वय 18 ते 38 वर्षामध्ये असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता. आणि राखीव प्रवर्ग म्हणजे SC, ST, NT, ACD, OBC, SBC, SCBC अंतर्गत असाल तर त्यासाठी वयाची मर्यादा आहे 18 ते 43 वर्ष. म्हणजे तुमचं 18 वर्ष पूर्ण झालेलं असेल आणि तुम्ही 43 वर्षाच्या आतमधील असाल तर अर्ज भरू शकता. शैक्षणिक अर्हता काय असणार आहे? तर तुम्ही कोणत्याही शाखेचा पदवीधर म्हणजे कोणती असेल, BA असेल, BCom असेल, BSc असेल, डॉक्टर असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठलीही पदवी असेल आणि त्या पदवीमध्ये तुम्हाला 50% गुणाच्या वर मार्क असतील तर तुम्ही अर्ज भरू शकता. आणि तुम्हाला MSCIT किंवा तत्सम संगणकीय परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. म्हणजे कम्प्युटरशी नॉलेज असणारी तुमच्याकडे डोॲक वगैरे असेल किंवा CCC असेल, MSCIT असेल, ही परीक्षा पास असणं आवश्यक आहे. नंतर बघा, वाणिज्य शाखेचा पदवीधर किंवा पदव्युत्तर पदवी व बँकिंग क्षेत्रातील लिपिक वरिष्ठ श्रेणीतील कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव असल्यास प्राधान्य. आता इथे फक्त प्राधान्य दिलेलं आहे. म्हणजे महत्त्वाचं काय? तर तुमच्याकडे डिग्री 50% आणि MSCIT हे महत्त्वाचं आहे. हे असल्यास प्राधान्य म्हणतात. टायपिंग सुद्धा इंग्रजी मराठी असेल तुमच्याकडे तर प्राधान्य म्हणतायत. फक्त प्राधान्यावरती लक्षात घ्या. म्हणजे मेन क्रायटेरिया आहे तुम्हाला 50% मार्क ग्रॅज्युएशनला मिळणं आवश्यक आहे. ओके, आता मित्रांनो बघा, संकेतस्थळावर अर्ज भरायला कधी सुरुवात? तर 13/2/2026 ते 14/3/2026. ऑनलाईन अर्ज पद्धतीने शुल्क कधी भरायचं? तर 14/3/2026. आता परीक्षेचे हॉल तिकीट असतील, परीक्षेचा दिनांक असेल, निकाल असेल, निकाल लागल्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी असेल, तुम्हाला त्या वेबसाईटवरती सांगण्यात येईल. मुलाखत दिनांक, हे फॉर्म भरण्यासाठी तुमची एक्झाम पण असणार आहे आणि मुलाखत इंटरव्ह्यू सुद्धा असणार आहेत. तर मित्रांनो, या भरतीमध्ये कास्टनुसार म्हणजे जातीनिहाय जागाची विभागणी करण्यात आलेली आहे. आता बघा, एकूण पदे आहेत आपल्याकडे 50. या 50 पदांपैकी जे विद्यार्थी अनुसूचित जाती SC मध्ये अंतर्गत येतात त्यांच्यासाठी 6 पदे, अनुसूचित जमाती ST मध्ये येतात त्यांच्यासाठी 12 पदे, विमुक्त जाती किंवा भटक्या जमाती अंतर्गत येत असतील तर विजा अ साठी 1, भज ब साठी 0, भज क साठी 2 आणि भज ड साठी 1. भज म्हणजे भटक्या जमाती प्रवर्गमध्ये. नंतर विशेष मागास प्रवर्ग SBC साठी 1 जागा आहे. इतर मागासवर्ग OBC साठी 7 जागा आहेत. 600 माप्र म्हणजे सामाजिक शैक्षणिक मागास प्रवर्ग SCBC साठी 4 जागा आहेत. EWS म्हणजे इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गासाठी 4 आहेत आणि अराखीव ओपन कॅटेगरीसाठी 12 आहेत. असं या 50 जागांचं डिवायडेशन मित्रांनो झालेलं आहे. आता मित्रांनो बघा, आणखी महत्त्वाचं काय काय दिलेलं आहे. ओके, तर याच्यामध्ये आपण बघूया की बाबा जात वैधता प्रमाणपत्र. आता जे विद्यार्थी मागासवर्गीय प्रवर्गामध्ये येतात त्यांना जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक आहे. पण जर तुमच्याकडे नसेल तर निवड झाल्यानंतर 6 महिन्यामध्ये तुम्हाला ते सादर करावं लागतं. आता जाऊया परीक्षा शुल्ककडे. आता मित्रांनो बघा, परीक्षा शुल्क काय? तर जर तुम्ही सर्वसाधारण व खुला प्रवर्ग ओपन कॅटेगरीमधील असाल तर तुमच्यासाठी परीक्षा शुल्क आहे 825 रुपये आणि हे शुल्क आहे GST सह. आणि जर तुम्ही राखीव प्रवर्गामध्ये असाल तर तुमच्यासाठी परीक्षा शुल्क आहे 705 रुपये GST सह तुम्हाला ही परीक्षा शुल्क भरावं लागणार आहे. आता आपण महत्त्वाचं काय काय याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके, एकदम महत्त्वाची माहिती. आता निवड प्रक्रिया म्हणजेच काय? तर तुमची परीक्षा कशी होणार आहे? तर मित्रांनो, ऑनलाईन परीक्षा असणार आहे आणि MCQ परीक्षा असणार आहे. म्हणजे 4 पर्याय दिलेले असतील आणि एका पर्यायाला तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने टिक करायचं आहे.
परीक्षेचा अभ्यासक्रम काय, तर गणित आहे, इंग्रजी आहे, इंग्रजी व्याकरण आहे, बँकिंग व सहकार आहे, सामान्य ज्ञान म्हणजे जी के आहे, चालू घडामोडी आहे, कृषी व ग्रामीण व्यवस्था आहे, मराठी आहे, संगणक व माहिती तंत्रज्ञान आहे आणि बुद्धिमापन चाचणी आहे. तर मित्रांनो हे सर्व विषय आहेत, एकदा लिहून घ्या वहीमध्ये सर्व विषय. ओके, आणि त्या पद्धतीने अभ्यासाला लागा. तर मित्रांनो बघा, ऑनलाईन परीक्षेमध्ये गणित असेल, इंग्रजी असेल, इंग्रजी व्याकरण असेल, संगणक व माहिती तंत्रज्ञान, महत्त्वाचं बघा हे जे विषय ना, गणित पासून ते माहिती तंत्रज्ञान, याचा जो पेपर असणार आहे तो तुम्हाला इंग्रजी भाषेमध्ये असणार आहे आणि उर्वरित जे विषय आहेत त्याचं भाषेचं माध्यम काय असणार आहे, मराठी असणार आहे. ओके, आता मित्रांनो ही परीक्षा झाल्यानंतर जर तुम्ही इंटरव्ह्यूला पात्र होत असाल गुणांच्या क्रमानुसार, तर एका पदासाठी 3 विद्यार्थ्यांना बोलवण्यात येणार आहे, म्हणजे एकास 3 अशी त्यांची पद्धत आहे. ओके, चला नंतर काय, जर निवड झाली तुमची, तर निवड झाल्यानंतर तुम्हाला हे कागदपत्रे जे आहेत ते तुम्हाला द्यावं लागणार आहेत. ओके, मग शैक्षणिक कागदपत्र 10वी 12वी डिग्री, पोस्ट ग्रॅज्युएशन, तुमच्या जन्मतारखेचा पुरावा आहे की नाही, त्या प्रकारचं 10वी मार्कशीट, MSc टायपिंग, डोमिसाईल सर्टिफिकेट. ओके, या प्रकारचे तुम्हाला सर्व लागणार आहे. आता मुलाखत बघा, मुलाखत किती मार्काची, तर मुलाखत आहे मित्रांनो 10 मार्काची मुलाखत असणार आहे आणि मुलाखत कुठं होईल, तर त्या बँकेचं मुख्यालय कुठे आहे, तर गरुडबाग धुळे येथे आहे. येथे तुमची मुलाखत असणार आहे. तर या मुलाखतीच्या 10 मार्कापैकी त्यांनी काय सांगितले, तर 10 पैकी 5 गुण कोणाला आहेत, तर तुमचे जे शैक्षणिक व इतर पात्रतेनुसार तुमच्याकडे जे कागदपत्र आहे त्याच्यासाठी 5 आणि मौखिक चाचणी म्हणजे इंटरव्ह्यू तुमचा 5 मार्कला असा आहे. मग या वरच्या तुमच्याकडे डॉक्युमेंटनुसार काय तुम्हाला 5 मार्क मिळतात. तुमच्याकडे पदवी असेल तर इंटरव्ह्यूपैकी 1 मार्क मिळणार. पदव्युत्तर पदवी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री असेल तर 1 मार्क मिळणार. तुमच्याकडे हे बघा GDC CAA परीक्षेचे उत्तीर्ण सर्टिफिकेट असेल तर 1 मार्क मिळणार. तुमच्याकडे राष्ट्रीयकृत खाजगी व्यापारी बँकेत काम करण्याचा 1 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्हाला 1 मार्क मिळणार. MSc MS ऑफिस टॅली, ॲडव्हान्स टॅली हे सर्टिफिकेट असेल तर तुम्हाला त्याचा 1 मार्क मिळणार आहे आणि याचे टोटल झाले 5 आणि तुमचा जो इंटरव्ह्यू आहे त्याचे 5 मिळणार आहेत. परीक्षेचे गुण कसे, तर नॉर्मलायझेशन पद्धतीने त्या सर्व गुणांची छाननी करण्यात येणार आहे, म्हणजे टफनेसनुसार तुम्हाला बोलवण्यात येणार आहे. महत्त्वाचं काय, जर तुम्ही धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे रहिवासी असाल आणि तुमच्याकडे डोमिसाईल सर्टिफिकेट आदिवासी प्रमाणपत्र असेल तर या 50 जागेपैकी 70% जागा तुम्हाला राखीव आहेत आणि जे विद्यार्थी धुळे व नंदुरबार जिल्ह्याच्या बाहेर आहेत त्यांच्यासाठी 30% जागा राखीव असणार आहेत. ओके, आता मित्रांनो बघा, उमेदवाराचे ऑनलाईन लेखी परीक्षेतील गुण किती, तर 90 मार्काचा त्यांचा लेखी परीक्षेचा पेपर आणि मुलाखतीचे 10 गुण असणार आहेत, म्हणजे शैक्षणिक व इतर अर्हता 5 आणि मौखिक चाचणीचे 5 असं टोटल 100 गुणांचा हा पेपर असणार आहे. ओके, आणखी बघा याच्यामध्ये पगार किती, तर तुमची निवड झाल्यानंतर तुम्हाला दरमहा 15,000 असं पगार मिळणार आहे. ओके, आणि त्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रवास खर्च व इतर भत्ता सुद्धा मिळणार आहे. ओके, त्यानंतर आणखी काय, तर अंतिम निवड झाल्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 वर्ष त्या बँकेमध्ये करार म्हणजे काम करत आहात म्हणून याचा करार करावा तुम्हाला तिथे लागणार आहे. ओके, जर तुम्हाला काही अडचणी असतील तर हा नंबर दिला त्यांनी, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. हा नंबर सुद्धा दिलेला आहे, व्यवस्थितपणे बघा नंबर कुठला आहे तो. 10 ते 6 वेळेमध्ये कॉल करायचा, रात्रीला कॉल करत बसायचा नाही. ओके, चला मित्रांनो, ही होती अत्यंत महत्त्वाची जाहिरात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यामध्ये जॉईन व्हा. येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग.